याने माझ्या वाट्याला लाभलेली सेवा पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता पुरोगामी विचाराच्या महामहिम आणि जगाच्या इतिहासामधल्या पहिल्या उत्कृष्ट महिला राज्यकर्त्या आणि उत्तम प्रशासक रणरागिनी कर्मधुरंधर एकेकाळी ज्यांनी रणांगण गाजवलं आणि न्यायप्रिय राज्यकर्त्या सर्वांचा स्वाभिमान महाराष्ट्राच्या कन्या आणि धनगर समाजाला आणि होळकर घराण्याला पुण्यता प्राप्त करून देणाऱ्या आणि आजही होळकर घराण्याचा इतिहास आटके पार फडकवणाऱ्या होळकर घराण्याच्या कुळप्रभा कुळस्नुषा रणरागिनी धर्मधुरंधर लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवा प्रित्यर्थ माझ्या वाट्याला लाभलेली परम भाग्याने ही कीर्तनाची सेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या हातामध्ये केवळ शिवपिंड देऊन त्यांचा खरा इतिहास आपल्या समोर दूर करण्यात आला। खरं तर हातामध्ये फक्त शिवपिंड देऊन त्यांना देव धार्मिक बनवलं आणि एकेकाळी हातामध्ये समशेर घेऊन घोड्यावरती स्वार होणारी आणि छत्रपती शिवरायांनंतर स्वराज्याचं संरक्षण करणारी महाराष्ट्राची कन्या धर्मधुरंधर रणरागिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास तत्कालीन इतिहासकारांनी आणि समाजकंटकांनी आपल्या समोरून आपल्यापासून वेगळा ठेवला। आतापर्यंत मला सुद्धा वाटत होतं काका की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी फक्त मंदिराचीच पुनरुभारणी केली आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला। जोपर्यंत मी स्वतः इतिहास वाचला नाही तोपर्यंत मला सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा खरा इतिहास कळाला नाही। राजमाता राष्ट्रमाता जगाच्या पाठीवरती पुण्यश्लोक अनेक पुरुषांना पदव्या आहेत। पुण्यश्लोक नलो राजा पुण्यश्लोक युधिष्ठिरः पण तुम्ही पुराणांचा अभ्यास करा इतिहासाचा सुद्धा अभ्यास करा एकाही महिलेला पुण्यश्लोक या पदाची उपमा कधीच दिली नाही। जगाच्या पाठीवर आणि विश्वाच्या पाठीवर एकच पुण्यश्लोक होऊन गेल्या त्या म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर। असं व्यक्तिमत्व पुन्हा जगाच्या पाठीवरती होणे नाही। सामर्थ्यवान आणि चारित्र्यवान म्हणून ज्यांचा इतिहास समाजाच्या समोर आहे। काही त्रोटक राज्यकर्त्या आहेत आणि त्रोटक राण्या आहेत ज्यांचा इतिहास समाजाच्या समोर चारित्र्यवान महिला म्हणून वाचल्या जातो। विठ्ठल चरित्र त्याचंच बनतं ज्याचं चारित्र्य सुधारलेलं असतं। चारित्र्यहीन व्यक्तीचं चरित्र कधी समाजाच्या समोर वाचलं जात नाही। एक वाक्य काळजात घ्या माईबाप, फोटो काढायला 1 सेकंद लागत नाही, फोटो काढायला 1 सेकंद लागत नाही, पण समाजाच्या मनात आपली इमेज तयार करण्यासाठी माणसाचं आयुष्य खर्च करावं लागतं, आयुष्य खर्च करावं लागतं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी फक्त केवळ मंदिराची पुनरुभारणीच केली नाही। पहा तुम्ही तत्कालीन समाजामध्ये एका विशिष्ट जाती धर्माचे आक्रमण हिंदू धर्मावरती आणि भारतावरती झालं, पण त्याही काळामध्ये देवालय शिवालय संपुष्टात यायला लागली। अशा वेळी हातामध्ये शिवपिंड घेऊन मंदिराची पुनरुभारणी करणाऱ्या आणि जगाताला पुण्यता बहाल करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या भारताच्या आदिशक्तीचे आज जेवढ्या ज्योतिर्लिंगाचे तुम्ही दर्शन करतात 12 ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची पुनरुभारणी केली असेल, कारण विशिष्ट जाती धर्माचे आक्रमण लोकांचं भारतावरती झालं आणि शिवालय देवालय संपुष्टात यायला लागली। मंदिर उद्ध्वस्त केले, भगवा झेंडा काढला, त्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला, मंदिर मोडकळीस काढले, मंदिर सगळे उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी पीर उभारण्यात आले। नाथ हे नाव ब्रॅकेट मध्ये आलं। विठ्ठल अशा सगळ्या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक राजमातांनी केला। हातामध्ये शिवपिंड आहे त्यांच्या। 28व्या वर्षी पतीचं छत्र हरपलं पण अखंड महादेवाची सेवा केली आणि असं म्हणतात की पतीची सेवा केली की महादेवाला ती सेवा अर्पित होते। पतीची सेवा करता आली नाही, 28व्या वर्षी छत्र हरपलं म्हणून महादेवाची सेवा केली, सगळ्या मंदिराची पुनरुभारणी केली। जेवढ्या ज्योतिर्लिंगाला जाताल पहा तुम्ही सोरटी सोमनाथला राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा आहे, तिथे लिहिले गेलेले की कोणत्या साली मंदिराचा जीर्णोद्धार झाला। अगदी बाहेरच्या राज्यात सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा होळकरांचा इतिहास मोठ्या गुण आणि गौरवामध्ये वाचला जातो।
आणि सांगितलं सुद्धा जातो. आमच्या महाराष्ट्राच्या कुशीमध्ये या पवित्र कन्येनं एका रत्नानं जन्म घेतला. ज्यावेळी धर्माची ग्लानी होते, अधर्माचा स्वैराचार होतो, त्यावेळी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी परमात्मा युगायुगात अवतरित होतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. पण ज्यावेळी काही काही दुष्टांचा नायनाट भगवंताला स्वतः करता येत नाही, त्यावेळी तीन देवाची शक्ती एकत्रित होते आणि प्रत्यक्ष शक्ती रूपाने, कधी ती दुर्गेच्या रूपानं, कधी जगदंबेच्या रूपानं, कधी कालिकेच्या रूपानं ती शक्ती प्रत्येक युगायुगामध्ये आणि प्रत्येक मन्वंतरामध्ये अवतरित होते. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी केवळ एक स्त्री नाहीत, केवळ एक व्यक्ती नाहीत, तर तुमच्या माझ्या पुण्याईनं प्रत्यक्ष भगवंताची शक्ती पृथ्वीवर अवताराला आली आणि पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या रूपाने ती आपल्या समोर प्रगट झाली. विठ्ठल आज विचार करा तुम्ही. सहज मला परवा विचार आला की एवढ्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी केला, ज्या काळामध्ये कुठलंच प्रसार माध्यमाचं साधन नव्हतं. चूल आणि मूल ही स्त्रीची परंपरा होती. या सगळ्या जुन्या रूढी परंपराचा धिक्कार करून त्यावेळी पुरोगामी विचार, अरे केवढे विचारांना सलाम केला पाहिजे अहिल्यादेवी होळकरांच्या. आणि केवळ विचारालाच नाही तर कर्तृत्वाला सुद्धा सलाम केला पाहिजे. पण दुर्दैव आहे, आमच्याच रणरागिणीचा इतिहास आम्ही विसरत चाललो. ही फार मोठी शोकांतिका आहे. अरे जो समाज इतिहास विसरत चालतो तो समाज कधी इतिहास निर्माण करू शकत नाही. जोपर्यंत हरण स्वतःचा इतिहास निर्माण करत नाही, तोपर्यंत हरणाला त्यांच्या शत्रूच्या पराक्रमाचीच गाथा वाचावी लागते. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? जोपर्यंत हरिण स्वतःचा इतिहास निर्माण करत नाही, तोपर्यंत त्याला शत्रूच्या पराक्रमाची गाथा वाचावी लागते. आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेला इतिहास जर आम्ही पडद्यामागे टाकून आमचाच इतिहास आम्ही विसरत चालू तर आम्ही काय इतिहास निर्माण करणार आहे? अरे पूर्वजांनी इतिहास निर्माण केला, त्या पराक्रमाच्या गाथा आम्ही वाचतो. आता आम्ही इतिहास निर्माण केला तर आमची पुढची पिढी आमच्या पराक्रमाच्या गाथा वाचतील. जर आम्ही इतिहासापासून दूर झालो तर इतिहासामध्ये आम्ही बदनाम होऊ आणि इतिहास पुन्हा कधीच रचू शकणार नाही. आज एवढ्या खालच्या पातळीला आलो आम्ही की अहिल्यादेवी होळकराची जयंती फक्त धनगर समाजाने साजरी करावी का? आमच्यावर उपकार नाहीत कोणाकोणावर, तुझ्यावर उपकार नाहीत. अरे बाबा तुझ्यावर उपकार नाहीत. आज एवढे खालच्या पातळीला गेलो माईबाप की आम्ही महापुरुष सुद्धा जाती जातीमध्ये वाटून घेतलेत. ही आमच्या जीवनाची लायकी. बस लायकी आम्हाला दाखवून द्यायची गरजच नाही. माणसाला त्याची लायकी दाखवून द्यायची गरज पडत नाही. त्याच्या शब्दा बोलण्यातून, त्याच्या वागण्या चालण्यातून त्याची लायकी समाजाला दिसते. अहिल्यादेवी होळकरांनी धर्माच्या जातीच्या भिंती बाजूला ठेवल्या आणि सकल समाजासाठी समाज सुधारण्याचं आणि समाजाच्या उद्धाराचं कार्य हाती घेतलं. समाजाच्या उद्धाराचं जेवढ्या आज तुम्हाला जेवढे कुंड आणि बारव दिसत असतील ते सगळे बारव माझ्या राजमाताने बांधले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जेवढे बारव दिसतात, पाण्याचे कुंड दिसतात, अरे त्याही काळामध्ये लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा आणि प्रत्येकाला गावागावात पाणी मिळावं आणि चांगलं पाणी मिळावं यासाठी प्रत्येक ठिकाणी कुंड बांधले, पाण्याचे बारव बांधले आणि महादेवाची मंदिराचा जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जे निर्माण केलं ते स्वराज्य जर कुणी कठोरपणे सांभाळलं असेल, हिमालयासारखं अंतःकरण करून असे जिजाऊच्या विचारांची लेख आणि छत्रपती शिवरायांच्या परंपरेमध्ये त्यांचा त्याच ताकदीने आणि तेवढ्याच पराक्रमाने आपलं स्वराज्य सांभाळणारी जगाच्या पाठीवरची एकमेव महिला राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. जगाच्या इतिहास अजूनही वाचा तुम्ही, फक्त महापुरुष जाती जातीमध्ये वाटून घेऊ नका. अरे एवढ्या खालच्या पातळीला गेलो आम्ही की आम्ही साधू संत आणि महापुरुष सुद्धा जाती जातींमध्ये वाटून घेतले. पण महापुरुषांनी त्यांचं कर्तव्य बजावत असताना कधी धर्माच्या भिंतीमध्ये ठेवल्या नाहीत. म्हणून सकल जाती धर्माच्या व्यक्तीने एकत्रित येणं, महापुरुषाच्या जयंत्या पुण्यतिथ्या करणं
केवळ जयंत्या पुण्यतिथ्याच करणं एवढं नाही, तर महापुरुषांचे विचार त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या आचरणामध्ये उतरवणं ही खरी पुण्यतिथी आणि जयंती असेल. अहिल्यादेवी होळकर म्हणजे केवळ जयंती करण्याचं व्यक्तिमत्व नाही, तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे विचार आचरणामध्ये आणणं आणि ते आचरणात आणून तिथून पुढे जीवन जगणं ही खरी जयंती आणि पुण्यतिथी असेल. खेड तालुका चौंडी नावाचा गाव, या ठिकाणी शिंदे घराण्यामध्ये एक कन्या रत्न जन्मास आलं आणि होळकर घराण्याचं पुण्य कर्म धुरंधर महापराक्रमी सुभेदार मल्हारराव होळकरांची सून होण्याचं सौभाग्य आणि खंडेरावांची पत्नी होण्याचं सौभाग्य या कन्येला प्राप्त झालं. अहिल्यादेवी होळकरांना 8 वर्षाच्या असतील. आतापर्यंत तुम्ही अनेक सासरे पहा वाचून, पण जगाच्या पाठीवरती मल्हारराव होळकरासारखा सासरा जगाच्या पाठीवरती पुन्हा होणे ठासून सांगू शकत्या. झालाही नाही, आज होणंही नाही आणि होणारही नाही. जर झाला तर पुण्यने काय माहिती, पण मल्हारराव सारखा होळकरांसारखा सासरा 8 वर्षाच्या सोनेला सांगितलं की घोड्यावरती कसं बसावं, घोड्याची लगाम हातात कशी पकडावी आणि घोडा कसा आकडून धरावा, तलवार कशी शत्रूवरती चालवावी, दांडपट्टा कसा फिरवावा, रणांगणामध्ये जर शत्रू चाल करून आले तर शत्रूला निधड्या छातीने कसं सामोरं जावं, शत्रूचे वार कसे सहन करावे, तोफा जर अंगावरती आल्या तर कोणत्या निधड्या छातीनं सामोरं जावं, तोफा अंगावरती आल्या तर घाबरून जायचं नाही, शत्रू पक्षाचा कसा सामना करायचा आणि शत्रूवरती कसा विजय प्राप्त करायचा, ही युद्धाची नीती पहिल्यांदा जर कोणी शिकवली असेल तर ती मल्हारराव होळकरांनी. म्हणून मल्हारराव होळकर अहिल्यादेवीच्या जीवनामध्ये केवळ सासरे नव्हते, तर युद्धाचं, धर्माचं, नीतीचं आणि राज्याचं, राजनीतीचं उत्तम प्रशिक्षण देणारे एक प्रशिक्षकच होते, एक गुरुच होते. ज्या सासऱ्यांनी सगळं प्रशिक्षण दिलं आणि सासऱ्यांनी मार्गदर्शन केलं. वयाच्या 28व्या वर्षी पतीचं छत्र हरपलं आणि नवरा गेल्यानंतर जगणं किती कठीण असतं एक लक्षात घ्या माईबाप. पती जर सोबत असेल तर बाई बिनठोकपणे कुठेही जाऊ शकते, कुणाशी सुद्धा बोलू शकते, पण बिना नवऱ्याची बायको कुणाकडे पाहून हसली तरी समाजाचा गैरसमज होतो. मग तिच्या मनात नसेल तरी नसेल तरी प्रत्येक गोष्ट निपटण्यासाठी पती जसा समोर असतो, प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, तसं प्रत्येक कर्तबगार स्त्री मागे एका पुरुषाचा हात असतो. ज्या बाईचा पती जिवंत आहे तो कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. बाई घराचं मांगल्य असेल तर नवरा घराचं अस्तित्व असतो आणि ज्या घराचं अस्तित्वच निघून गेलं त्या बाईला समाजाच्या किती समस्यांना सामोरं जावं लागतं. अहिल्यादेवीचं चरित्र वाचा कधीतरी. केवळ जयंती करायची आणि भंडारा उधळायचा आणि येळकोट म्हणायचं, फक्त एवढी जयंती नाही. अहिल्यादेवीचा इतिहास प्रत्येक समाजमानाच्या मनावरती उमटला पाहिजे आणि प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये रुजला पाहिजे. याच्यासाठी अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करायची. विठ्ठल पतीचं छत्र हरपलं, सासऱ्याचा तरी आधार होता, पण काय दुर्दैव अहिल्यादेवी होळकरांचं. मला असं वाटतं हे दुर्दैव आणि हा वनवास नावासोबतच चालू आला. रामायणात तुम्ही अहिल्या ऐकली असेल तर पतीचा शाप सहन करावा लागला गैरसमाजाने. काय पाप होतं बिचारीचं. अरे सूड दुसऱ्याने साधला, नवऱ्याचा शाप मिळाला, पण रामाच्या पदस्पर्शाने ती अहिल्या माता पवित्र झाली. रामाच्या स्पर्शाने ती अहिल्या पवित्र झाली, पण राम सहित सगळ्या महादेवाच्या मंदिराचा उद्धार आणि मंदिराचं पावित्र्य जिच्यामुळे आज अखंडित आणि अबाधित आहे ती होळकर यांची अहिल्या. विठ्ठल पतीचं छत्र हरपलं. बापासारखा सासरा होता, जो बापही होता आणि सासराही होता, आधारही होता जगण्याचा. मल्हारराव होळकरांनी सती जाऊ दिलं नाही का? शहाजी राजांच्या निधनानंतर आऊसाहेब जिजाऊ सुद्धा सती गेल्या नाही का?
त्यांनी निधड्या छातीने शोभांना मार्गदर्शन केलं आणि स्वराज्याचा सांभाळ केला, मार्गदर्शन केलं स्वराज्य सांभाळण्यासाठी. तसं अहिल्या खंडेरावाच्या निधनानंतर या पुत्रवत प्रजेचा सांभाळ तुला करावा लागेल आणि प्रजेचं रक्षण तुला करावं लागेल. पण आपल्या मुलानंतर सुनेला मुलाचा दर्जा दिला आणि मूल म्हणूनच सांभाळलं, पोटची पोरगी म्हणूनच सांभाळलं मल्हारराव होळकर. पण दुर्दैव मल्हारराव होळकरांचं सुद्धा निधन झालं. अरे पाठचं गेलं आणि पोटचं सुद्धा गेलं, आधार गेला, कपाळाचं कुंकू गेलं आणि पोटचा पोरगा सुद्धा केला. 3 दुःख एकाच वेळी झाली. पण हिमालयासारखी संकट आली तरी सुद्धा निधड्या छातीनं कणखर होऊन त्या सगळ्या संकटाचा सामना केला आणि हिमालयासारखं कठोर अंतःकरण मातीत पाय रोवून निधड्या छातीनं समाजाच्या समोर आदर्श व्यक्तिमत्व, न्यायप्रिय राज्यकर्ती, आदर्श राज्यकर्ती म्हणून ज्याने इतिहासामध्ये नाव अजरामर केलं, होळकर घराण्याचं अहिल्यादेवी होळकर. विढल जाणता राजा कोणालाही उपमा दिले जाते, पण जाणती राणी जगाच्या इतिहासात एकच होऊन गेली. तुम्हाला माहिती जाणता कोणाला म्हणतात? भक्ती अपराध सर्वत्र स्वामीनो दंडेक्षयते. महाभारतात वचन आले की ज्याला आपल्या राज्यातील समस्त व्यक्तींची भाषा किंबहुना प्राणी मात्रांचं अंतःकरण कळतं, जीव जंतूंचं अंतःकरण कळतं, ज्याच्या हातून कुणालाच पीडा होत नाही आणि कुणाला पीडा झाली तर ती त्याच्या अंतःकरणाला होते, त्याला जाणता या शब्दाची उपमा दिल्या जाते. छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हटलं आणि जगाच्या इतिहासामध्ये एकच राज्यकर्ती होऊन गेली, जाणती राणी, महाराणी, पुण्यश्लोक महामहिम अहिल्यादेवी होळकर, की ज्यांच्या राज्यामध्ये एका जीवाला सुद्धा धोका नव्हता आणि जीवाला सुद्धा पीडा होत नव्हती. अरे जीवाला काय, प्राणी मात्राला सुद्धा पीडा होत नव्हती. अहिल्यादेवी होळकरांच्या कारकिर्दीमध्ये एखाद्या पक्षावर सुद्धा अन्याय होत नव्हता. सांगू तुम्हाला त्यांच्या न्यायाची गोष्ट. एवढी न्यायप्रिय राणी होती, जर अन्याय झाला तर योग्य न्यायदानाचं काम करायची, दोन्हीही बाजू सांभाळून. बर का, दोन्ही बाजू सांभाळून. एकदा एक सावकार चालला होता, तिची पत्नी गर्भवती होती, 8वा महिना होता. 1 लेकरू कडेवर, 1 लेकरू बोटाला. सावकार पुढे चालवतो, सावकारी माग. राग आला, रथ थांबवला आणि विचारलं, सावकार माग चालती ती तुमची कोण आहे? सांगितलं माझी पत्नी. पत्नी तुमची? हे लेकर कोणाचे आहेत? म्हणे माझेच लेकर आहे. अहो लेकर तुमच्या असताना अशा आडलेल्या अवस्थेतीमध्ये जर बायको लेकरू कडेला घेऊन चालत असेल आणि तुम्ही जर समोर चालत असाल तर हे वागणं योग्य नाही. 8वा महिना चालू आहे बायकोला, त्या 2 लेकराचा सांभाळ तुम्ही करा आणि बाईला बाळंतपणासाठी माघेरी पाठवा. अरे थोडी साधी गोष्ट ज्या राणीला डोळ्याने सहन होत नव्हती, अशा ठिकाणी अन्याय जर होत असेल तर दोन्ही बाजू सांभाळून योग्य न्याय देणारी राणी जगाच्या इतिहासात पहिली. भर धावाने बैलगाडी चालली होती, एवढा वेग होता प्रचंड, भर वेगात बैलगाडी चालली होती आणि गाय माऊली आपल्या लेकराला घेऊन रस्ता पार करत होती. प्रचंड वेग होता त्या बैलगाडीला आणि भर धावाने गाडी आली, गाय समोर गेली पण बछडं चिरडले गेलं आणि बछड्याच्या अंगावरून, त्या गायीच्या वासराच्या अंगावरून बैलगाडी गेली. एवढी न्यायप्रिय राणी होती अहिल्यादेवी होळकर की त्यांच्या आड बाजारामध्ये त्या दरबारात एक घंटा लावलेला होता. नगरातील ज्या कोणी प्रजेवरती अन्याय होईल प्रत्यक्ष त्याला न्याय देण्याचं काम स्वतः अहिल्यादेवी होळकर करायच्या. जगावरती अन्याय झाला तर दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे न्याय नाही, तर स्वतः प्रत्यक्ष उभं राहून काय अडचणीत योग्य न्याय देण्याचं काम अहिल्यादेवी होळकर करायच्या. ज्या कोणी प्रजेवरती अन्याय होईल त्यांना ती घंटा वाजवायची आणि तात्काळ महामहिम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तातडीनं दरबार भरायच्या आणि ज्याच्यावर अन्याय झाला ना त्याला न्याय देण्याचं काम करायच्या. बरेच दिवस झाले घंटा वाजली नाही, कारण अन्याय कोणावरती होत नव्हता. पण जिचं बछडं चिरडले गेलं ना त्या गाय माऊली त्या घंट्याकडे गेली आणि घणाघन 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 तिनं घंटानाद चालू केला. घंटानाद काही थांबत नव्हता
आश्चर्य वाटलं राजमातांना. आणि कुणावरती अन्याय झाला आज आपल्या राज्यामध्ये? तातडीनं दखल घेतली घटनास्थळी, दरबार भरवला. ती गोमाता ढसा ढसा रडत होती. कोण म्हणतंय तुम्हाला की मुक्या प्राण्यांना भावना नसतात? मुक्या प्राण्यांना जर भावना नसतात तर फक्त कुत्रीच्या पिल्लाला हात लावायचा, जी व्यायलेली ना. वाघाकडे तर आपण जाऊ शकत नाही, फक्त मांजरीचं पिल्लू उचलून पाहायचं, मग तुम्हाला कळन जर मावशी एवढी आगावे तर तो किती आगाव असेल. विठ्ठल विंचवेणीच्या अंड्यातून पिले बाहेर येतात. त्यावेळी त्या पिले ज्यावेळी भुकेने व्याकुळ होतात आईच्या जवळ येतात. विंचवीन पहा तुम्ही, जवळून चाललं तर ते ठणका मारल्याशिवाय राहत नाही आपल्याला. पण पोटचं दुःख काय अवघड असतं माईबाप. देवाने काय उपकार आहेत माझ्या पांडुरंगाचे. त्याने प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, चिलटा डासांमध्ये, माकडा खोकडांमध्ये, मच्छरांमध्ये मातृत्व असं ठासून भरले. ज्यावेळी विंचविणीचे पिल्ले अंड्यातून बाहेर येतात, आईच्या जवळ येतात, माया चोरून धरते. तिला स्तनच दिले नाहीत देवाने, स्तनपान करता येत नाही तिला. पिल्ले अंगावर चढतात, माया चोरून धरते. आणि भुकेने व्याकुळ झालेले विंचविणीचे पिले आपल्या आईचेच लचके तोडतात, लचके तोडतात, लचके तोडतात. काही तासानंतर माय संपलेली असते, पण पिलांचं पोट मात्र भरलेलं असतं. या ईश्वराच्या सृष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व नष्ट करून आपल्या लेकरांना पोटभर दूध पाजणारी जगाच्या पाठीवर फक्त माय. जिचं बछडं चिरडले गेलं, ढसा ढसा रडत होती गोमाता. पहा तुम्ही, अरे मालक जर मेला तर बैल सुद्धा ढसा ढसा रडतो. जर मालक मेला तर कुत्र सुद्धा ढसा ढसा रडते. छत्रपती शिवरायांच्या सारणात वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी घेतली होती. हे जनावरांचं प्रेम आहे. आजही तुम्ही गोमातेच्या जवळ जा, ती अशी अंग आपल्याला अंगाला अंग घासवते, शेपटी वर करते. अशी कुत्र शेपटी वर करतं, शेपूट हलवतं, अंगाला अंग घासतं. गोमातेच्या जवळ गेला तर ती जिभेनं अंग चाटते. आपलं प्रेम करण्याची पद्धती प्राण्यांची. ती गोमाता ढसा ढसा रडत होती आणि घंटा नाच चालूच होता. अहिल्यादेवी होळकर जवळ गेल्या. आज काय झालं या गायीच्या वरती? एवढा अन्याय झाला की जी न्यायदानासाठी माझ्या दारात उभी. शेजार पाजारच्या लोकांनी सांगितलं, राजमाता हिचं बछडं चिरडले गेले. ज्यावेळी बछडं चिरडले गेलं पाहिलं, तळपायाची आग मस्तकाला गेली आणि राजमातांनी तात्काळ न्यायदानाचं काम केलं. ज्यानं अपराध केला त्या अपराध्यासाठी शिक्षा सुनावली. ज्याने कोणी या गोमातेचं बछडं चिरडलं असेल आणि ज्याने कोणी हा घोर अपराध केला असेल त्याला सुद्धा या बछड्यासारखा असंच बैलगाडीच्या खाली चिरडण्यात येईल. तात्काळ शिक्षा सुनावली, आदेश दिले, कोण असेल तो अपराधी घेऊन या. त्यावेळी प्रधानमंत्री आले आणि सांगितलं, राजमाता आपण शिक्षा द्यायच्या आत अपराधी कोण आहे हे तपासायला तर हवं होतं ना. कोण आहे अपराधी? सगळ्यांना माहिती होतं, पण सांगायला कोणी तयार नाही. एका व्यक्तीनं धाडस केला आणि सांगितलं, राजमाता हा अपराध ज्यानं केला तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा पोटचा पोरगा आहे. आता तरी वाटलं तुम्हाला सगळ्यांना, आता तरी न्याय गोमातेच्या बाजूने मिळणार नाही. पण न्यायप्रिय राज्यकर्ती म्हटलंय ना. तात्काळ शिक्षा सुनावली. अरे आमचा मुलगा असला काय, कोणाचा मुलगा असला काय, अपराध तो अपराध असतो आणि अपराध्याला क्षमा करणं हा सगळ्यात मोठा अपराध आहे. जर तुम्ही चाकू मारून आणत असाल तर तुमचं सुद्धा त्या अपराधाची शिक्षा चाकू मारूनच झाली पाहिजे. 21 वार ना, 21च्या बदल्यात 42 वार झाले पाहिजे. कळायलंय का तुम्हाला? कळायलंय ना. जाळून मारलं तर तुम्हाला जाळूनच मारलं पाहिजे. तुम्ही तुकडे तुकडे करत असताल तर तुमचे सुद्धा तुकडेच झाले पाहिजे, फाशीच झाली पाहिजे योग्य वेळी. मायबा आपल्यात असं अपराध करायचा, पळून जायचं, वॉरंट संपलं आणि खुलेआम घुमतायत अपराधी, पुन्हा अपराध करायला मोकळे. कायद्यात वचकच राहिला नाही ना. कायदा एवढा लवचिक आहे, त्या कायद्याचा धाकच नाही मायबा. आणि कायद्याचा धाक नसेल, वचक नसेल तर आरोपी आणि अपराधी भिणारच नाहीत ना. अपराधावर अपराध होत आहे. शिक्षा सुनावली, बैलगाडी सज्ज करण्यात आली, लगाम हातामध्ये घेतली आणि कोण बसेल बैलगाडीमध्ये?
जसं गाईचं बछडं चिरडलं गेलं तसं सुद्धा आमचे पुत्र असले काय, यांना सुद्धा गाईच्या बछड्यासारखं चिरडण्यात येईल. पण स्वार कोण होईल गाडीवरती आणि कोण करील राजमातेच्या पुत्राची हत्या? सगळ्यांची छाती धडधडायला लागली, ठोके चुकायला लागले. सगळ्यांच्या नजरा त्या गाडीच्या दिशेने गेल्या. बसायला कोणी तयार होईना. अशा वेळी निधड्या छातीची आणि कर्तृत्ववान असणारी न्यायप्रिय राणी त्या बैलगाडीत स्वार झाली. हातात लगाम पकडली आणि वायू वेगाने ती बैलगाडी निघाली. सगळ्यांची छाती धडधडायला लागली. गाडी वेगात पळते, पाठीमागून धुळीचे लोट उठल्या गेले. आता काय होतंय, आता काय होतंय? हृदयाचा ठोका चुकला आणि सर्वांनी हात डोळ्यावरती लावले. अरे एवढा भयानक प्रसंग आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहू शकत नाहीत. कोण करेल एवढं साहस, कोण करेल एवढं धाडस? वर धावाने निघाली बैलगाडी. आता काही क्षणामध्ये स्वतःच्या लेकराच्या अंगावरून बैलगाडी जाणार. एवढ्यामध्ये जिचं बछडं चिरडलं गेलं होतं ती गोमाता वायू वेगानं पळत आली आणि अपराध्याच्या बाजूने फिरू लागली. ज्यावेळी गोमाता फेरे घालते हे लक्षात आले, बैलगाडी आकळल्या गेली. त्यावेळी ती गोमाता ढसा रडत होती. तिचं बोलणं सांगत होतं. ती स्वतः बोलत नव्हती, तर तिचं बोलणं सांगत होतं. तिच्या डोळ्यातले अश्रू सांगत होते. राजमाता स्वतःचं लेकरू मेल्यानंतर किती वेदना होतात आईला. तिच्या काळजाचं किती पाणी पाणी होतं. हे दुःख शत्रूवरांना वैऱ्यावर सुद्धा येऊ नये. माझं बछडं गेलं, मी न्यायासाठी तुझ्या दारात आले. न्याय मिळालाय मला राजमाता, याच्यापेक्षा वेगळा न्याय नको. माझं बछडं चिरडलं गेलं, माझ्या अंतःकरणाची काय अवस्था झाली. आणि हे सुद्धा तुझं बछडच आहे ना. माझं बछडं गेलं, मला किती वेदना झाल्यात. तो न्याय मला परत मिळण्यासाठी तुझं लेकरू जर चिरडलं गेलं तर माझं बछडं तर जिवंत होणार नाही ना. माझं बछडं जिवंत तर होणार नाही ना. अनावधानाने तुझ्या लेकराकडून चूक झाली, मुद्दामून केलं नाही, अनावधानाने चूक झाली. तुझं बछडं जर गेलं तर माझं बछडं मला परत मिळणार नाही. कोणाच्या बदलात मी खुणा घेणार नाही. माझा न्याय मला प्राप्त झाला. माझा सांगायचा मुद्दा असा आहे, एका गायीवर जर अन्याय झाला तर योग्य न्याय देणारी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श न्याय राज्यकर्त्या होत्या. फक्त एकच विनंती माझी तुमच्या दारात बरं का, एका गायीवर जर अन्याय झाला तर गायीवर दया दाखवणारी आमची आदर्श राज्यकर्ती महाराणी होती. आणि आज गोभक्त असणाऱ्या आणि धर्माची माता असणाऱ्या भारत देशामध्ये जर दिवसा ढवळ्या गायीच्या कत्तली होत असतील तरी फार मोठी शोकांतिका आहे. ज्या मेंढी माऊलीला बाळू मामांनी जीवाच्या पलीकड जपलं, आता बोलू का मी, बोलू ना मी. तीच मेंढी माऊली तुम्ही नवसाला कापत असाल तर कोणत्या, तुम्ही कोणत्या यादीत बसता बरं? देवाच्या भक्तीच्या कोणत्या यादीत बसतात? तुम्ही कापलं ना, हा तुम्हाला तितकेच हाल सहन करावं लागणार गडे. तळतळून सांगते ही गोष्ट. विठ्ठल अरे भूत दया गाई पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. तुम्ही मेंढी माऊलीचा जय जयकार करतात आणि नवसाला 8 खोराची मेंढी कापितात. काहीतरी जनाची नाही तरी मनाची तरी वाटू द्या राव तुम्ही. ते असे बसलेत माझ्या समोर जणू काय त्यांना यातलं काहीच कळत नाही, त्यांनी यातलं काहीच केलं नाही. बरोबर आहे ना. सगळं करून बसली तरी सुद्धा आशे दाखवित येते. इनोसेंट, व्हॉट इनोसेंट. एवढे बसले जणू काय निर्गुण ब्रह्म, यातला त्यांना त्यातला अपराधातलं काहीच कळत नाही. जीवाच्या पलीकडे तुम्ही मेंढीसाठी दारोदार घर, अरे स्वतःचे तालुके सोडून फिरतात. आणि तीच मेंढी माऊली जर कापत असाल ही अत्यंत गोष्ट चुकीची. ते तुम्ही देवासाठी नाही कापत तर तुमच्यासाठीच कामा नाही, आमच्या देवाला लागतं. आपले जे बेचे चोचले ते देवाला काहीच लागत नाही. विठ्ठल आणि अशा आदर्श राज्यकर्ती पुण्यश्लोक पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. अशा पुण्यवानाचं नाव जरी मुखातून घेतलं, त्यांचं चरित्र ऐकलं
तर संत वाङ्मय सांगताय माणसाच्या पुण्याची वृद्धी होते. म्हणून पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या या जयंती उत्सवा प्रित्यर्थ पुण्याचं कर्म हरिकीर्तन विठ्ठल. आपण आज समोर गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. साधू संताचा एकही अभंगात ओवी ही विनाकारण निर्माण झालेली नाही. बरोबर आहे ना? प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल. कुराण वाचत नाही असा मुस्लिम नाही, बायबल वाचत नाही असा ख्रिश्चन नाही, आणि गीता अजून आम्ही उघडून पाहिली नाही. ख्रिश्चनला इंग्लिश येते तो बायबल वाचतो, मुस्लिमला उर्दू येते तो कुराण वाचतो. आपल्याला धर मराठी येत नाही, धडी आपल्याला संस्कृत बी येत नाही. अरे संस्कृत विषय आपल्याला अवघड असेल, पण साधू संतांनी सर्वसामान्यांसाठी प्राकृत भाषेमध्ये संत वाङ्मय आणि उद्धाराचं साधन तुमच्या आमच्या घराघरापर्यंत आले. त्या ज्ञानेश्वरीचं पारायण तरी करायला काय हरकत आहे का आपल्याला? विठ्ठल. सामान्य व्यक्ती घरातून बाहेर पाऊल टाकत असताना जर विनाकारण पाऊल टाकत नसेल तर साधू संताचा अभंग आणि ओवी विनाकारण कशी असेल? विचारा तुम्ही एखादी व्यक्तीला, भाऊ कुठं चालला तो? काय नाही म्हटले, पोरीचं लग्न जमलंय, बस्ता बांधायला चाललो. बरोबर आहे ना? कुठे चाललात काका? पोरीची डिलिव्हरी झाली, दवाखान्यात टिफिन घेऊन चाललो, डबा. म्हटले कुठे चाललात अण्णा? काय नाही म्हटले, पहिली मेली म्हणून दुसरी. बोला रे बोला, तुम्ही काहून हसला? पहिली मेली म्हणून दुसरी. मी माईक घेऊन माग येऊ का? बोला माय, मी तुमच्या पुढे हानू हानू घेईन बरं का. आता पहिली मेली म्हणून दुसरी. आता एकच भेटा ना भाऊ, तिलाच फेरीन लावली पावडर पुरवता पुरवता नाकी दम आलाय. म्हणजे मी त्यांचं नाही, सारी त्याच्याकडे पाहू नका, मी सारीच सांगते. घरोघरी मातीच्या चुलीत एकटी बाई बोलायला लागली तर 10 माणसाला ऐकत नाही गरड महाराज. एकटी 2-2 तास गब्बशी, ती 1000-2000 माणसं. विठ्ठल. वाट्यावर माणसं बसलेले असन, त्या बिचारीच्या तोंडाचा पट्टा सुटा अशी चान्स मारून घेती. तिला तुम्ही किती म्हणा, अगं ग बस, वाट्यावर माणसं आहेत, माझी माय तुझ्या पाय पडतो. ती म्हणते वाट्यावर माणसं असू नाही तर कोण सासू. मी बोलणार म्हणजे लहानपणी म्हणायची पा, बेंडकीला दगड मारू नका, बायको बायको मुकी भेटती. बरोबर आहे ना? बेंडकीला दगड मारू नका, बायको मुकी भेटती. आता तुम्हाला कधी कधी वैतागल्यावर असं वाटत असं, नेम धरून लहानपणी बेंडकीचा तोंड हाणला असतं तर बरं झालं असतं. कारण ज्याची बायको मुकी. कबुलीला पण टाळ्या असतात का? कबूल झाले राव तुम्ही, कबूल झाले. आणि कीर्तनात खरं खरंच बोलायचं असतं. महाराज लोक सोडून ढल. ज्याची बायको मुकी तो सर्वात, हे तुम्ही म्हणा 2 तास फक्त आमचे महाराज सोडून. विठ्ठल. पहिली मेली म्हणून दुसरी करायला नाही चाललो. विचार बदला, देश बदलेल. कीर्तनात आल्यावर तरी चांगले विचार करी जरा. पहिली मेली म्हणून दुसरी दुधाची म्हैस आणायला चाललो. आता दुसरी म्हणजे काय, बायकोच असते का? सामान्य व्यक्ती काही कारण घेऊन घराच्या बाहेर पडतो. जगाला फसवण्याचे काम माणसं करतात, पण फसवता फसवता एक दिवस स्वतःही फसतात. पण साधू संतांनी जगाला फसवण्यासाठी नाही, जगत कल्याणासाठी अवतार घेतला. त्या संत भूमी जन्मास आलेलो आम्ही पुण्यवान माणसं आहोत. परमभाग्याने भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. जेते घरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते घरीचे दास जन्म घेती. महाराष्ट्रात जन्म घेण्यासाठी माणसाचं पुण्य उदयाला यावं लागतं. आणि परमभाग्याने आपल्याला प्राप्त झालेली महाराष्ट्र ही संतांची भूमी. भगवंताने अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या, इतर प्राणी निर्माण केले देवाने, त्याच्यात आपल्याला निर्माण घातलं. देवाचा पहिला उपकार कुणालाच नाहीत अशी आपल्याला ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय देवाने दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताची शोभा कशात? हस्तस्य भूषणम दानम, सत्यकंठस्य भूषणम.
श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणे किम प्रयोजनम. 2 हाताची शोभा सांगितली त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये. आणि नसेल तुम्हाला भजन जमत तर 2 हाताची शोभा परोपकार करण्यात, आडल्या नडल्या व्यक्तीला आणि गरजू व्यक्तीला सहकार्य करण्यात. हाताची शोभा सांगितली परोपकार करण्यात, दान धर्म करण्यात. सवाशीण जेव घालतात का? महिला मंडळ झोपल्या का काय? घरी सवाशीण जेव घालतात का तुम्ही? कुंकू लावलेल्या आजीबाई लुगडं घातलेल्या सवाशणी घालतात का सुना गावात? का पक्क्या पाकिस्तानी तुम्ही सवाशणी जेव घालतात का? अगं बाई होतं म्हणा. मग असं म्हणतात माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की तिची वाच बसती. मग तो हलत नाही, डुलत नाही, बोलत नाही, हसत नाही. मला तुमच्याकडे पाहून दाढ शंका येते, मध्ये एखादं गचकलं का काय? हा बोला बोला, माझ्याशी बोला. तुमच्या लेकी सारखी ना मी. मग लेकीला कोणी भेट असतं का? घाबरत असतं का? नाही ना. घडा घडा बोला राव जराशा. घरी सवाशणी जेव घालतात का? वरणपोळी का पुरणपोळी? पुरणपोळी. विनंती असेल माझी तुम्हाला, इथून पुढे सवाशीण जेव घालताना कधी घरी श्रीमंताची बाई बोलवायची नाही बरं का. म्हणजे मला श्रीमंताचं वावड आहे अशातला भाग नाही बरं का. ती बाई घरून टचून जेवून येते. जो जेवून आला त्याला जेवायचा आग्रह करू नका. जो निरोगी त्याला औषध देऊ नका, तो रोगीट झाल्याशिवाय राहणार नाही. जेवून आला त्याला जीव घालताना त्याला आजीर्ण झाल्याशिवाय राहणार, ॲसिडिटी, अपचन. जो उपाशी त्याला जेवायचा आग्रह करा. मला आश्चर्य वाटतं, गरीबाची बाई पहा तुम्ही, शेतकऱ्याची अर्धा एकर अंगण असतं बिचारीला झाडायला, बरोबर आहे ना. तेवढं अंगण झाडायचं, जनावराचं शेण काढायचं, 4 गतुडे गवत आणायचं, डझन माणसाचा स्वयंपाक करायचा, कढईभर भाजी करायची, 4 बकेटात धुणं धुवायचं. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एवढं काम असतं तिला. घासणं, पुसणं, खडी उखडी, दळणं, काढणं, गुराचं डोराचं शेतातलं सगळं काम असतं तिला. एवढं सगळं काम करते बिचारी सकाळी उठल्यापासून. रोग नाही ना राग नाही. सर्दी झाली तर 2 रुपयाची गोळी आणती, घरी वाफ घेती, नीट होती, बरोबर आहे ना. कोरोनाच्या काळामध्ये अनेक जणींना लक्षण होते, शेतकऱ्याच्या बायकांना खेड्यातल्या सिम्पटम्स होते, तरी त्या स्वॅब द्यायला गेल्या का पॉझिटिव्ह आल्या तर दवाखान्याची भरती होईल. बिचाऱ्या लक्षणं दिसू लागले, त्रास होला, काढे पिऊ पिऊ नीट झाले. खेडोपाडी बायका काढे पिऊ पिऊ नीट झाल्या, पण दवाखान्यात गेल्या. घरात काही बिघडलं, यांना दररोज काम आहे, तरी सुद्धा कधी कधी तुमचं बिघडत, बरोबर आहे ना. तुम्हाला दररोज काम आहे का मला सांगा? शेतात दररोज काम आहे का? खोटं बोलन त्याच्या तोंडाली चूड असन. पुरुष मंडळीला दररोज काम आहे का शेतात? थोडा आवाज वाढवा. यांना दररोज काम आहे तरी तुमचं बिघडत. तुम्ही तिला 2 फटके तरी हाणतातच. ती रडती माहेरी रुसून जातात का ग तुम्ही? रुसून जातात का? तिला किती मारलं तरी रुसून जात नाही. शेतकऱ्याची बायको येते ही जात तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. सिटीत तर लगेच पाहायला मिळणार नाही. तुम्ही बोलून पहा नुसतं, हा नाश्ता बी नाही, चहा बी नाही, जेवण 2 दिवस उपाशी. ती म्हणते तिकडंच मरण, तिकडंच खाय, घरी तोंड सुद्धा दाखवू नको. हिला हाणारी किती तुम्ही. जनावर ओरडायला लागले तर पाणी तरी दाखवीन, स्वयंपाक करून लेकराला खाऊ घाली, ते ताट वाढून जी ती नवऱ्याला भले जेवण नसन म्हणत मारल्यावर तुम्ही. पण नवरा कधी उपाशी मारित नाही, फक्त शेतकरीची बायको आहे. पहा तुम्ही श्रीमंताची बायको, धुण्याला मशीन, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, फरशी पुसायला बाई, लिफ्टानं वर जाती, लिफ्टानं खाली येते, अंधारे येत्यात, कसं नुसतं होतं, उचलू उचलू फेकीत, रक्त कमी, तिला काय घासलेट भराव का आता. विठ्ठल श्रीमंताची बहिणी सकाळपासून लेकरा बाळाचं करता करता अन्नाचा घास मुखात नाही गेला जिच्या. गरीबाची बाई तुमच्या शेतात ऊस खुरपायला आली, तुमच्या घरी भांडे घासायला आली, कापूस वेचायला आली, बरोबर 12ला त्या बाईला घरी बोलवा, हळदी कुंकू द्या, पुरणपोळीचा ताट समोर ठेवा. ती बाई सगळं चाटून पुसून खाते. वाटलं तर 1-2 पोळ्या, 4-5 भजे पेपरमध्ये गुंडाळून त्या बाईच्या सोबत द्या. ती घरी जाते, तव्यावर गरम करते आणि तिच्या लेकरांना खाऊ घालते. ज्या दिवशी गरीबाच्या घरी झोपडीमध्ये पुरणपोळीचा गोड घास मुखात जातो, त्यावेळी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू
आणि डोळ्यातले आनंदाचे अश्रू समजायचं त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, आत्मापूरच्या बाळूमामाचं आणि जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही। मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत, अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोती हुए बच्चे को हंसाया जाए। तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे ओ 10 लाख देगा। आपल्या संपत्तीतला 10वा हिस्सा धर्मकार्यात दान झालाच पाहिजे। नाही दान झालं तर मग दवाखान्याची भरती होती, धाऱ्या वाट येतं आणि मोरी वाट जातं। काही नाही एवढं टेन्शन आहे, मी जर दान धर्म केलं तर माझी पुढची पिढी काय खाईन? ती भूस खाईन, तू बनग्या खाय, ती खडी खाईन, तू डांबर खाय। पुढचे काय लुळे पांगळे जन्माला येणार आहेत का? एक लक्षात ठेवा, त्यांच्या वाट्याचं जर तुम्हीच कमवायला लागले तर मग ते काय करतील? ते घालवायचं काम करतात। एवढंही कमवू नका माईबा, नशिबातलं तेवढं कोणी चुकू शकत नाही। आपल्या खिशात पैशाचा खळखळाटच असावा असं काही नाही, पण आपण कमवलेल्या संपत्ती मागे कोणाच्या 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा। विठ्ठल हाताची शोभा सांगितली दान धर्म करण्यात, पायाची शोभा तीर्थयात्रा करण्यात, पण आमच्या नशिबाला अशा गाड्या ज्या कोण्याच फिटरकडे नीट होत नाही। डिव गाळालेली, वायरी तुटलेली, डीपी जाळालेली, शॉर्ट सर्किट झालेली, सारं फाउंडेशन हलत। महाराज रिटायर नाही, सारे टायर पक्के असताना मग परमार्थ करायचं। सुकलेलं फुल कधी देवाला देऊन, तंगडे माणसं द्या ना आम्हाला जरा परमार्थासाठी। पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, डोळे तुम्ही सुख तुम्ही ऐका रे कान, घेई घेई माझे वाचे, नरदेहाची सार्थकता भक्ती करण्या। भक्तीला 9विधा अंगाने गायलं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम। 9दा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल, महाराज सांगतात हरकत नाही, वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा। सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरुची सेवा, पुत्र असाल माईबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती। अभंगाचं